हाच तो कोकण कडा, काय प्रचंड विस्तार आहे। हा निसर्गाचा चमत्कार बघून थक्क व्हायला होते। या कोकण कड्यावरून दिसणारे हे दृश्य म्हणजे आयुष्याची एक अविस्मरणीय कमाईच आहे। किती सुंदर आणि रौद्र रूप आहे सह्याद्रीचं। गडावर जाण्यासाठी प्रसिद्ध 2 मार्ग आहेत, एक पाचनाई मार्ग आणि दुसरा खिरेश्वर मार्ग। आम्ही पाचनाई मार्गे गडावर गेलो होतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय। आम्ही पहाटेच्या 4 वाजता पाचनाई गावात पोहोचलो। अंधार खूप असल्यामुळे आम्ही थोडा वेळ विश्रांती केली। ही बस सकाळच्या 6:30 वाजता पाचनाई गावातून रवाना झाली। सकाळचा ब्रेकफास्ट सर्वांनी केला व आम्ही हरिश्चंद्रगडाच्या दिशेने रवाना झालो। Like a Hellcat. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी इथल्या शिखरांची नावं असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडलेला आहे। गडावर असलेलं हे हरीश्वराचे मंदिर, या हरीश्वराचा उल्लेख महादेवाच्या 108 शक्तिपीठापैकी एक असा केला जातो। ही आहे केदारेश्वराची गुहा। ही गुहा पूर्णपणे पाण्याने भरलेली गुहा आहे आणि यामध्ये एक खूप मोठे शिवलिंग आहे। ही गुहा खरं तर 4 खांबावर तोललेली आहे, पण सद्यस्थितीला एकच खांब शाबूत आहे। या शिवलिंगापर्यंत जायचे म्हटले तर पाण्यातून भिजत जावे लागते। हा आहे कोकण कडा। पाऊस खूप असल्यामुळे कोकण कडा धुक्यात सामावून गेलेला आहे।